रम्य संस्कृतम क्रियापदम किम कथयति क्रमांक 2। लक्ष द्या, मी काही क्रियापद वाचून दाखवतो। यामध्ये वेगळं पद कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे। गणयति, सूचयते, कथयति, धारयति, पूज्यते, ताडयते, घोषयते, चोरयति, क्षालयति या 9 क्रियापदांमध्ये एक वेगळं क्रियापद तुम्हाला दिसेल। असं कोणतं क्रियापद आहे? बरोबर, उत्तर आहे पूज्यते। बाकी ठिकाणी बघा, अय हे विकरण लावलेलं आहे आणि काही मला परस्मैपदी प्रत्यय आहे तर काहींना आत्मनेपदी आहेत, परंतु पूज्यते याला य हे विकरण लावलेलं आहे म्हणून हे सर्वांमध्ये वेगळे आहे। बघा, क्रियापदानी वाक्ये अन्विषत। क्रियापदाचं वाक्यामध्ये क्रियापदाचं अन्वेषण करायचं आहे। पहिलं वाक्य बघा, सुवर्णम सर्वश्रेष्ठम गण्यते, सौजन्यम श्रेष्ठम उच्यते, चित्रे नदी दृश्यते। हे 3 वाक्य आहेत। एतेषां समानता का या 3 वाक्यामध्ये कोणता सारखेपणा आहे? पहिला सारखेपणा बघा, यामध्ये प्रत्ययांमध्ये सारखेपणा आहे, कारण 3ही क्रियापदांची जी प्रत्यय आहेत तर त्यांच्या शेवटी आहे ते। ठीक आहे। आणि दुसरा जो साम्यता आहे, साम्य गुण आहे, हा मूल धातू अधिक ते, हा सुद्धा समान गुण आहे, म्हणजे समानता त्या वाक्यामध्ये आहे। एतानि वाक्यानि पठत, हे वाक्य वाचा। 6 वाक्य दिली आहेत बघा। रामेण ग्रंथः पठ्यते, रामेण ग्रंथौ पठ्येते, रामेण ग्रंथः पठ्यन्ते, रामेण अहम दृश्ये, रामेण आवाम दृश्यावहे, रामेण वयम दृश्यामहे। अशी 6 वाक्ये आहेत। एतेषु वाक्येषु क्रियापदम कर्मपदस्य पुरुषम वचनम च अनुसरति। एतेषु वाक्येषु म्हणजे या वाक्यामध्ये क्रियापदम, शेवटी जे क्रियापद असतं, क्रियाचा बोध करणारं जे पद त्याला म्हणतात क्रियापद। ते क्रियापद कशाचं अनुसरण करते? कर्मपदस्य, कर्म या पदाचे अनुसरण करते। कर्मपदस्य पुरुषम वचनम च अनुसरति। कर्मपदाचा जो पुरुष आहे, कर्मपदाचं जे वचन आहे त्या पुरुष वचनाचं अनुसरण करत आहे। यदि कर्मपदम परिवर्तते तरी क्रियापदम अपि परिवर्तते। जर कर्मपदामध्ये परिवर्तन होतं तर क्रियापदामध्ये सुद्धा परिवर्तन होते। अतः म्हणून कर्मप्रधानानी वाक्यानी इमानी, म्हणून ही जी 6 वाक्ये आहेत ही कशी आहेत तर कर्मप्रधान आहेत। कर्मप्रधान का आहेत? कारण कर्माप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होतोय। कर्माप्रमाणे क्रियापदामध्ये बदल कसा होतोय तर पहिलं वाक्य बघा, रामेण ग्रंथः पठ्यते। ग्रंथः प्रथमा विभक्ती आहे आणि एकवचन आहे म्हणून पठ्यते सुद्धा एकवचनामध्ये आलं प्रथम पुरुषाच्या। त्यानंतर रामेण ग्रंथौ पठ्यते, यामध्ये ग्रंथौ झालं द्विवचन म्हणून पठ्यते सुद्धा झालं द्विवचन। रामेण ग्रंथः पठ्यन्ते या वाक्यामध्ये ग्रंथः बहुवचन झालं म्हणून पठ्यन्ते सुद्धा क्रियापदाचं बहुवचन झालं। रामेण जसं आहे तसंच आहे। चौथ्या वाक्यामध्ये अहम हे उत्तम पुरुषवाचक सर्वनाम आलं म्हणून क्रियापद सुद्धा उत्तम पुरुषवाचक आणि एकवचनी सर्वनाम क्रियापद आलं अहम दृश्ये। आवाम हे उत्तम पुरुषवाचक द्विवचनी सर्वनाम आहे म्हणून दृश्यावहे सुद्धा उत्तम पुरुषवाचक द्विवचनी क्रियापद आलं। याचप्रमाणे 6व्या वाक्यामध्ये रामेण वयम दृश्यामहे, या ठिकाणी वयम हे उत्तम पुरुषी
बहुवचनी सर्वनाम आहे म्हणून क्रियापदसुद्धा उत्तम पुरुषी बहुवचनी आलं दृश्यामहे. म्हणजे या ठिकाणी काय बदल दिसतोय, जसं जसं कर्म बदलतंय, पुरुष बदलतोय, वचन बदलतंय, तसं तसं क्रियापदाचं सुद्धा पुरुष आणि वचन बदलत आहे. म्हणजेच ही जी क्रियापद आहेत हे कर्माचं अनुसरण करतायत आणि ज्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्माचं अनुसरण करतात त्या वाक्यांना कर्मणी प्रयोग असे म्हटले जाते. मग कर्तरी कशाला म्हणतात, तर ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्त्याचं अनुसरण करतात त्याला म्हणतात कर्तरी. बघा लक्ष द्या आता, कर्मवाच्य प्रयोग म्हणजेच कर्मणी प्रयोग. बघा कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता असतो तृतीय विभक्तीमध्ये, कर्म असतं प्रथम विभक्तीमध्ये आणि क्रियापदम कर्मपदस्य पुरुष वचनानुसारम. क्रियापद जे असतं हे कर्मपदाच्या पुरुष आणि वचनाच्या नुसार असते. कसे असते तर ते पहा. पहिलं वाक्य बघा, मधुरया सुधाखंडाः आनीयन्ते. आता मधुराद्वारे सुधाखंड आणले जातात. कोण आणते, मधुरा. तर ती मधुरा या ठिकाणी कर्ता आहे. मग कर्त्याची तृतीय विभक्ती असते. मधुरा स्त्रीलिंग शब्द आहे मालाप्रमाणे. मग मालाची कर्ता म्हटल्यानंतर मालया होतं, तसं मधुराचं काय कर्ता काय होईल, मधुरया तृतीयामध्ये. मग मधुरया कर्ता आहे आणि तो तृतीय विभक्तीमध्ये. सुधाखंडाः हे कर्म आहे पण मग ते प्रथमा विभक्तीमध्ये पाहिजे म्हणून प्रथमाचं बहुवचन आहे. ते कर्म आहे प्रथमाचं बहुवचन आणि या कर्माप्रमाणेच क्रियापद अनुसरण करतात म्हणून आनीयन्ते हे क्रियापद सुद्धा प्रथम पुरुषी बहुवचनी आहे. अतः कर्मवाच्यम क्रियापदम इदम. क्रियापदम कर्मपदम अनुसरती. या वाक्यामध्ये क्रियापद कर्मपदाचं अनुसरण करते म्हणून कर्मवाच्य क्रियापद आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा तसंच आहे. अस्माभिः ग्रंथः पठ्यते. आमच्याद्वारे ग्रंथ वाचला जातो. आता जर या ठिकाणी क्रियापद हे कर्त्याचं अनुसरण केलं असतं तर अस्माभिः तृतीयाचं बहुवचन आहे म्हणून क्रियापद सुद्धा बहुवचन यायला पाहिजे होतं. परंतु या वाक्यामध्ये ग्रंथ एकवचनी आहे आणि क्रियापद सुद्धा एकवचनी आहे म्हणूनच समजावं की क्रियापद हे या ठिकाणी कर्मपदाचं अनुसरण करत आहे. अस्माभिः तृतीया, ग्रंथः प्रथमा, पठ्यते प्रथम पुरुष एकवचन. क्रियापदम कर्मपदम अनुसरती. या वाक्यात सुद्धा क्रियापद आहे ते कर्मपदाचं अनुसरण करते. अतः कर्मवाच्यम क्रियापदम इदम. म्हणून हे कसं आहे, कर्मवाच्य क्रियापद आहे. लक्षात आलं. आता याच प्रकरणाला अनुसरून तुमच्याकरता एक गोष्ट मी सांगणार आहे जी अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे. विशेष करून कर्मणी वाक्यांचा या गोष्टीमध्ये उपयोग केलेला आहे म्हणूनच वरील विषय तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहावा आणि याकरिताच ही गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे. श्री व्यास गणेश कथा. श्री व्यासजी आणि श्री गणेशजी यांची ही गोष्ट आहे. तर लक्ष द्या. भगवता व्यास मुनिना महाभारतम नाम महाकाव्यम विरच्यते. भगवान व्यास मुनींनी महाभारत काव्य रचले. एतस्मात् संतुष्टः ब्रह्मदेवः तस्य पुरतः आविर्भवति. त्यामुळे प्रसन्न झालेले ब्रह्मदेव त्यांच्या पुढे प्रगट झाले. तदा व्यासेन नम्रेण प्रणम्यते. तेव्हा व्यासांनी नम्रपणे नमस्कार केला. ब्रह्मदेवेन कथ्यते. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, हे मुनिवर, त्वया यत् काव्यम विरचितम तस्य लेखनम कर्तव्यम इति. तुमच्याकडून जे काव्य रचले गेले तेव्हा त्याचे लेखन केले पाहिजे. व्यास मुनीना उच्यते. व्यास मुनी म्हणाले, काय म्हटले, देव मम काव्यस्य लेखनार्थम नास्ति योग्यः लेखकः. देवा, माझ्या काव्याच्या लेखनासाठी योग्य असा लेखक नाही.
ब्रह्मदेवेन कथ्यते, ब्रह्मदेवांनी सांगितले. काय सांगितले? श्री गणेशः तव काव्यम लिखेत, श्री गणेशजी तुमचे काव्य लिहितील. त्वया सह प्रार्थनीय, तुम्ही त्याला विनंती करा. ततः ब्रह्मदेवेन निर्गम्यते, नंतर ब्रह्मदेव निघून गेले. तर या ठिकाणी बघा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये व्यास मुनीना श्री गणेशः आहूयते, व्यास मुनींनी श्री गणेशाला बोलावले. श्री गणेशेन प्रणम्य कथ्यते, श्री गणेशाने नमस्कार करून सांगितले. मुनिवर मया किं करणीयं तत् आदेशतु, हे मुनिवर मी काय करावे त्याबद्दल आपण आज्ञा करावी. व्यास मुनीना कथ्यते, व्यास मुनी म्हणाले. गणेश त्वया मम काव्यम लेखितव्यम, हे गणेशा तू माझे काव्य लिहावेस. श्री गणेशेन उच्यते, श्री गणेश म्हणाला. अवश्यम लिखामी, नक्की लिहीन, किंतु भवता सर्वे श्लोकाः अविरतं कथयितव्याः, परंतु आपण सर्व श्लोक न थांबता सांगितले पाहिजेत. व्यास मुनीना उच्यते तथास्तु, व्यास मुनी म्हणाले तसेच होईल. किंतु त्वया अपि एकस्य अपि एक अक्षरस्य अर्थम अज्ञात्वा न लेखितव्यम, परंतु तू सुद्धा प्रत्येक अक्षराचा अर्थ समजल्याशिवाय लिहिणार नाहीस. श्री गणेशेन कथ्यते, श्री गणेश म्हणाला. आम तथा करोमि इति, हो मी तसेच करीन. तदनंतरम व्यासमुनिना श्लोकाः कथ्यन्ते गणेशेन ते लिख्यन्ते, त्यानंतर व्यासमुनींनी श्लोक सांगितले आणि श्री गणेशांनी ते लिहिले. व्यासमुनिना कठिनाः श्लोकाः कथ्यन्ते, व्यासमुनी जेव्हा कठीण श्लोक सांगत तदा गणेशेन चिंतनं क्रियते, तेव्हा गणेश विचार करून अर्थ जाणून घेत असे. अर्थः ज्ञायते, अर्थ जाणून घेत असे. लिख्यते च, आणि मगच लिहित असे. अशा प्रकारे ही श्री व्यास महर्षी आणि श्री गणेशजी यांची ही गोष्ट आहे. यामध्ये संपूर्ण ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कर्मवाचक उदाहरणांपासून तयार केलेली आहे. या गोष्टीतली सर्व वाक्य ही कर्मणी वाक्य आहेत. म्हणून या वाक्यांप्रमाणेच तुम्ही सुद्धा वाक्य तयार करायची आहेत. पण लक्ष द्यायचं, कर्ता नेहमी तृतीयामध्ये असावा, कर्म प्रथमामध्ये असावं आणि कर्मानुसार क्रियापद असावं. यालाच म्हणतात कर्मवाच्य.